नमस्कार स्वामी भक्तांनो, प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आपण आज पाहणार आहोत की 3 मार्च 2026 म्हणजे उद्या होणाऱ्या चंद्रग्रहणाबद्दल थोडीशी माहिती। एक जादुई पण थोडी भीतीदायक घटना। 3 मार्च रोजी सायंकाळच्या समयात पृथ्वी आपल्या विशाल छायेतून चंद्राला ओढेल आणि तो अचानक लालसर रक्तासारखा दिसेल, ज्याला लोक ब्लड मून असेही म्हणतात। हे पूर्ण किंवा आंशिक चंद्रग्रहण आहे जे भारतासह विश्वभरात दिसणार आहे, त्यामुळे हे जबरदस्त आणि मोठं चंद्रग्रहण आहे असं म्हटलं जातं। सामान्य लोकांचे म्हणणे आहे की ग्रहण चालू असताना पृथ्वी आणि चंद्राच्या या वळणामुळे वातावरणात अदृश्य ऊर्जेची लहर तयार होते, जी काही लोकांनी थोडी अवघड भावना देऊ शकते। ज्योतिषामध्ये असे मानले जाते की ग्रहण कालात नकारात्मक प्रभाव वाढू शकतो आणि म्हणून काही गोष्टी टाळाव्यात। लोकसत्ता हिंदू परंपरेनुसार सूतक काळ ग्रहणाच्या 9 तास आधीपासून सुरू होतो। ज्यांना सूतक काळ पाळायचा आहे, नियम पाळायचे आहेत, त्यांनी ग्रहणाच्या आधी 9 तासपासून नियमाला सुरुवात करावी आणि ग्रहण संपल्यानंतरच शुभ काम परत सुरू करावं। शुभ काम म्हणजे देवपूजा वगैरे, जेवण वगैरे हे सर्व नंतर करावं। कोणी पाळावं हा सूतक काळ? तर परंपरेनुसार गर्भवती महिला आणि लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती या काळात घराबाहेर न जाण्याचा सल्ला दिला जातो आणि नुसते काम, पिणे, खाणे, धार्मिक विधी वर्जित मानल्या जातात। सावधगिरीची भीतीदायक भावना म्हणजे ग्रहणाच्या काळात घरातील अन्न आणि पदार्थांवर निगडीत पारंपरिक श्रद्धा असते। काही लोक भितात की अन्नावर ग्रहणाच्या ऊर्जा पडल्यास ते अपौष्टिक होईल। येथे वैज्ञानिक पुरावा नाही, पण भावना खूपच प्रबल आहेत। व्यक्तिगतपणे किंवा पारंपरिक रीतीनुसार ग्रहणासमयी जप, ध्यान, तप, प्रार्थना करावी, घरात शांत वातावरण ठेवावे, अंधाराच्या वेळी विरक्तपणे राहणे हे सर्व शुभ मानले जाते आणि मनाला शांती मिळते अशी परंपरा आहे। अखेरीस सांगायचं तर चंद्रग्रहण एक अद्वितीय वैज्ञानिक सृष्टीचा नजारा आहे, पण परंपरा, भावना आणि भीती यांचा संगम त्याला अजून रहस्यमय बनवतो। तर या चंद्रग्रहणाचा काळ, वेळ हा कधी आहे हे आपण पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, कारण ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे। तर 3 मार्च 2026च्या ते चंद्रग्रहणाचा वेळ हा भारतामध्ये ग्रहण सुरू होणार आहे। दुपारी 3:20 ग्रहणाचा काळ सुरू होईल आणि ग्रहण संपणार आहे ते म्हणजे सायंकाळी 6:30 वाजता, म्हणजे 6:47 म्हणजे 6:45 वाजता ग्रहण संपणार आहे। म्हणजे हे चंद्रग्रहण सुमारे 3 तास 27 मिनिटे चालणार आहे। या काळात गर्भवती स्त्रियांनी आणि लहान मुलांनी, वयोवृद्ध व्यक्तींनी घरातून बाहेर पडणे शक्यतो टाळलेच पाहिजे। पूर्ण ग्रहणास ते संध्याकाळपर्यंत टिकेल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे अपडेट जाणण्यासाठी आपल्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।